राज्यसभेवर महायुतीचे 7 पैकी 6 जण निश्चित येणार। विरोधकांना मिळणारी एक जागा कुणाला द्यायची हा त्यांचा प्रश्न। राज्यसभा निवडणुकीच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य। स्वीकृत नगरसेवकांबाबत ठाकरे बंधूंमध्ये चर्चा, पण ठाकरेंच्या शिवसेनेकडून उत्तरच नाही, मनसेच्या वरिष्ठ सूत्रांची माहिती। पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई करू, बंडखोरी रोखण्यासाठी आम्ही टोकाचा प्रयत्न केला, रवींद्र चव्हाण यांचं वक्तव्य। भिवंडी महापालिकेच्या महापौरपदी नारायण चौधरी, भाजपचे बंडखोर नारायण चौधरी महापौरपदी। कथित बिटकॉइन घोटाळ्याच्या संदर्भात राज कुंद्राला जामीन, कुंद्राला अटक न करता अंमलबजावणी विभागाच्या वतीनं दाखल केलं होतं आरोपपत्र। प्रकाश आंबेडकरांचे पंतप्रधान मोदी यांच्यावर गंभीर आरोप, अमेरिकेच्या अटी मान्य करून मोदींनी भारताचं सार्वभौमत्व गहाण ठेवलं, आंबेडकरांचा मोदींवर घणाघात। वस्तुस्थिती पाहून आमच्यावर आरोप करावे, धिगवण प्रकरणी मी स्वतः पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या, राहुल कुल यांचं स्पष्टीकरण। नवी मुंबईमध्ये ऑइल आणि सळईची पुन्हा चोरी सुरू, लोकशाही मराठीच्या बातमीनंतर थांबला होता प्रकार, 2-4 दिवसानंतर पुन्हा चोरीचा धक्कादायक प्रकार। नवी मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठं प्रश्नचिन्ह। गोकुळचं दूध पुन्हा 2 रुपयांनी महागलं, म्हशीच्या दुधाच्या दरामध्ये 2 रुपयांची वाढ, तर गाईच्या दुधाच्या दरामध्ये कोणतीही वाढ नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।